श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्व मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहे, जीवनात येणारे प्रत्येक मोठे संकट अचानक येत नाहीत. ते आधी काही शांत संकेत देऊन जातात, पण दुर्दैवाने बहुतेक लोक त्या संकटाकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. श्री स्वामी समर्थांनी नेहमी भक्तांना जागृत राहण्याचे संदेश दिला आहे, कारण योग्य वेळी घेतलेले सावधगिरी अनेक संकट टाळू शकतात. पण आपण असे काही संकेत जाणून घेणार आहोत, जे वेळेत ओळखलेत तर आयुष्याला दिशा नक्कीच मिळते. शेवटचा संकेत असा आहे, जो अनेकांना दिसतो, पण त्याचा खरा अर्थ फार कमी लोकांना समजून घेता येतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी श्री स्वामी समर्थांनी सांगितलेला एक सोपा आणि आध्यात्मिक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात स्वामी संकेत. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मिळणारे आध्यात्मिक संकेत आणि मार्गदर्शन आपण इथे जाणून घेणार आहोत. चला आजचा स्वामी संकेत जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. काही दिवसापासून तुमच्या मनात अनामिक निर्माण झाली आहे का? की तुम्हाला चिंता वाटत आहे का? कारण नसतानाही मन सतत काही चुकीचं घडणार आहे असं जाणून देत आहे आणि ह्या गोष्टी खूप कारणांनी अपेक्षित यशही मिळत नाही अशी भावना सतत मनात येत असेल. काही गोष्टींवर वारंवार अडकत असल्यामुळे तुम्ही स्वतःवरची शंका घ्यायला लागले असाल. घरात वातावरण पूर्वीसारखं शांत राहिलं नाही असे तुम्हाला जाणवत असेल. अगदी जवळची माणसंही आधीसारखी समजून घेत नाहीत असेही वाटत असेल. मनात नकळत भीती आणि नकारात्मक विचार वाढत असतील. प्रार्थना करतानाही मन शांत होत नसेल. कधी कधी देव आपल्याला शिक्षा देण्यासाठी नाही तर सावधान करण्यासाठी असे अनुभव देत असतो. हे संकेत ओळखले तर अनेक अडचणींचा सामना अधिक धैर्याने करू शकता. श्री स्वामी समर्थांचे संदेश भीती निर्माण करण्यासाठी नसून योग्य वेळी योग्य मार्गदर्शनासाठी आहेत. आत्तापर्यंत ते सांगितलेले एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता एकामागोमाग महत्त्वाचे संकेत जाणून घेऊया, ज्याकडे प्रत्येक भक्ताने लक्ष दिलाच पाहिजे. संकेत पहिला, मन शांत, अस्वस्थ राहणे. सर्वात मोठा संकेत मनातूनच सुरुवात होतो आणि बहुतेक लोक तो साधा ताण समजून दुर्लक्ष करतात, कारण नसतानाही मन सतत बेचैन राहू शकते. त्याकडं गंभीर पाहण्याची गरज असते. अशा वेळी प्रत्येक गोष्टीत नकारात्मक शोधू लागते, त्यामुळे निर्णय चुकू लागतात आणि आध्यात्मिक विश्वास किंवा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. श्री स्वामी समर्थ सांगतात, अशा काळात मनाला स्थिर करणे हेच मोठे साधन आहे. रोज सकाळी व रात्री श्रद्धेने श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करणे, नामस्मरण करणे मन शांत होते आणि योग्य विचार करण्याची शक्ती वाढते. स्वामी समर्थ सांगतात, मनातील अस्वस्थता घाबरण्याची नव्हे तर स्वतःकडे व देवाकडे पुन्हा वळण्याची संधी असते. मन शांत असेल तर संकट कितीही मोठे असले तरी योग्य मार्ग नक्की सापडतो. संकेत क्रमांक 2, घरातील शांतता कमी होणे. दुसरा संकेत अनेकांना रोज दिसतो, पण त्या मागचे आध्यात्मिक अर्थ फार कमी लोकांना समजून घेता येतो. घरात वारंवार वाद होऊ लागले किंवा छोट्या कारणावरून तणाव वाढू लागले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. सततचा नकारात्मक वातावरणाचा संपूर्ण कुटुंबाच्या मनावर परिणाम करून जातो. अशा वेळी रागापेक्षा संयम अधिक महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थांचा संदेश आहे, घरात प्रेम, प्रार्थना आणि एकोप्याचे वातावरण असावे. दररोज संध्याकाळी दिवा लावावा. शक्य असल्यास काही मिनिटे कुटुंबाबरोबर नामस्मरणही करू शकता. श्रद्धेने केलेली छोटी सुरुवात घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. हा संदेश तुम्हाला योग्य वाटत असेल, आणखी एका स्वामी भक्ताकडे नक्की पोचवा. श्री स्वामी समर्थ सांगतात की ज्या घरात प्रेम, प्रार्थना आणि घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाहीत, काळ टिकून राहू शकत नाही. मतभेद वाढण्यापेक्षा मन जुळवण्याचा प्रयत्न करा. संकेत क्रमांक 3, प्रत्येक कामात अडथळे येणे. आता पुढचा संकेत थोडा गंभीर आहे, कारण की तो अनेकांच्या आयुष्यात नकळत सुरू झालेला असतो. प्रत्येक कामात वारंवार अडथळे येत असतील तर लगेच निराश होऊ नका.
अडथळे हा अपयशाचा संदेश नसतो. कधीकधी तो योग्य वेळेची वाट पाहण्याचा संदेश असतो. अशा काळात अनेक जण प्रयत्न सोडून देतात आणि हेच मोठी सर्वात चूक करतात. श्री स्वामी समर्थ सांगतात, संकटाच्या काळात धैर्य आणि सातत्य सोडू नका. प्रत्येक गुरुवारी श्री स्वामींचे चरणी नमस्कार करा आणि आपल्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा कायम ठेवा. कारण श्रद्धा आणि सातत्य ह्याची साथ असेल तर कठीण काळही कायमचा राहत नाही. पण अजून 2 संकेत बाकी आहेत. त्यापैकी शेवटचा संदेश प्रत्येक भक्तांनी नक्की समजून घेतला पाहिजे. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक अडथळा तुमचा मार्ग बंद करण्यासाठी नसतो, तर तुम्हाला अधिक सक्षम आणि संयमी बनवण्यासाठी असतो. श्रद्धा आणि सातत्य कधीही सोडू नका. संकेत चौथा, नकारात्मक विचार आणि सतत वाढणे. आता पुढचा संकेत असा आहे, शांतपणे मनावर ताबा मिळू लागतो आणि अनेकांना त्याची जाणीव होत नाही. जर प्रत्येक परिस्थिती तुम्हाला नकारात्मक विचार येऊ लागत असेल तर मनाला योग्य दिशा देण्याची वेळ आली आहे. सततची नकारात्मक विचाराने भीती वाढते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. श्री स्वामी समर्थाचा संदेश असा आहे, अन्न जसे शरीर घडवते तसेच मन घडवते आणि रोजच काही वेळा नामस्मरण, प्रार्थना, सकारात्मक विचारांसाठी राखून ठेवावे. मन शांत असेल तर कठीण परिस्थिती पण योग्य मार्ग दिसू लागते. स्वामी समर्थ सांगतात, नकारात्मक विचारांना जितके महत्त्व द्याल, मन तितके कमकुवत होऊ जाईल. नामस्मरण, सत्संग आणि सकारात्मक विचाराने मन मजबूत ठेवा. कारण शांत मनाचा योग्य निर्णय घेता येतो आणि योग्य निर्णय घेतल्यामुळे आपले मनही स्थिर राहते. संकेत क्रमांक 5, श्रद्धा कमी होणे. आता जाणून घेऊया शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश, ज्याच्याकडे दुर्लक्ष करणे सर्वात मोठी चूक ठरू शकते. संकट आले की अनेकांच्या मनात आधी श्रद्धा डगमगू लागते, पण हाच तो काल असतो स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ ठेवण्याची गरज असते. श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात, वाईट वेळेत ज्याचा विश्वास अडल राहतो त्याला देव कधीच एकटे सोडत नाही. संकट तात्पुरते असते, पण श्रद्धा कायमची असली पाहिजे. स्वामींवर विश्वास ठेवा, ते योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच दाखवतील. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.